किती पसारा करून ठेवलाय, म्हणजे खूप असं काम खूप आहे मला असं करायला ना. अगदी सगळं घरातला पण पसारा काढून ठेवला असं दिसतंय साधारण तू. अगं नाही, आज येतेच तर. नाही, मी ऍक्च्युली युजली तुला माहिती आहे ना, मी साधारण एक 10 मेला वगैरे मी झाडं बाहेर आणते मदर्स डे तू मदर्स डेला. पण सध्याचं वेदर असं आहे, मी पुढचे 2 महिने चेक केले तर एव्हरीथिंग वॉज रॉकिंग अँड रोलिंग. त्यामुळे मग मी आज सगळी झाडं बाहेर आणली आणि त्यामुळे आता फक्त पसारा झालाय. म्हणून लगेच तुला फोन केला की वाय डोंट यू आपल्याला सगळं रिअरेंज करायचं, पूर्ण गार्डन रिअरेंज करायचं, रिडिझाईन करायचं, रिडिझाईन. आणि मला असं खूप मजा येते असं, हो म्हणजे हो हो हो. असं Of क्लीन course. कॅनव्हास वरती काहीतरी इकडे काढायचं, तिकडे काहीतरी आवरायचं, असं खूप मला मजा येते. आणि सिंडर ब्लॉक फक्त यावेळेला आवरायला नको आपण. थँक्यू व्हेरी मच. त्याची स्टोरी अशी आहे की इथे असे सिंडर ब्लॉक्स मिळतात, तर ते ऑफकोर्स कन्स्ट्रक्शन साठी वापरले जातात. सिमेंटचे ठोकळे एवढे मोठे, त्याच्या मध्ये मध्ये अशी एक गॅप असते, तर त्याच्यामध्ये ते मला फार आवडतात, कारण त्याच्यामध्ये माती भरून त्याच्यात मी झाडं लावते आणि ते मी सतत सगळीकडे हलवत असते. आणि ते खूप जड असतात, महाभयंकर जड असतात, आणि ते मी पायावर पाडते. आणि तरी मला दरवर्षी स्प्रिंग समरमध्ये मला काहीतरी मिळतच, कारण की हे आता या रचनेमध्ये आता हे सिंडर ब्लॉक इथे नको इथे पाहिजेत किंवा असं, आणि मग मला खूप ओरडा खावा लागतो. आणि दर सीझनला म्हणजे एकदाच नाही का विचार करतायत की हा ही अशी आपलं सेटअप, म्हणजे एक मेन सेटअप तरी पण नाही, ते दरवर्षी हलवायचे आपल्याला. पण आता यावेळेला मी म्हणत होते ते तू नाही मान्य करून मला दुसरी आयडिया दिली असती, मला आवडली. आपण ती द्राक्ष तिकडे चढवूयात, कारली इकडे चढवूयात, तशी का मला आवडतात. म्हणजे हे सिंडर ब्लॉक हमाल काम नाही आवडत माझ्याकडे. मिरे प्लीज, ओ माय गॉड, कसलं ब्युटी दिसतंय खूप बघ ना. अशी beauty आहे. आणि ते किती गोविंदाने नांदतायत अगदी ना सगळे वेगवेगळे इथे 2-3 रंगाचे क्लेमेटिस नावाचं एक फुल असतं, असं त्याचं वेगवेगळे कलर्स आहेत, 2-3-4 आहेत इथे. आणि इथे रातराणी पण आहे, आणि एक अतिशय सुंदर गुलाबाचं झाड आहे डेव्हिड ऑस्टिन म्हणून, आणि एक अजून पांढऱ्या गुलाबाचं झाड आहे, त्याला अजून बहर आलेला नाहीये. पण हे बाकी सगळं जे आहे गुलाबाचं झाड पहिलं वालं जे डेव्हिड ऑस्टिन म्हणलं, त्याला प्रत्येक खूप कळ्या आल्यात, आणि एकदा आल्या की त्याला असे 100-200 फुलं येतात. अमेझिंग कलर, अमेझिंग एवढा साईजचा साधारण तो गुलाब असतो, भरगतचा आतमधना. हा हा हा. आणि मला अजून मिळते काडी, मी खूप वर्ष भिका मागते की एक काडी दे, एक काहीतरी कर, पण आज ताईंना जमत टुडे इज द डे, आज द्यायला जमत नाहीये. पण आणि एवढं सगळं जे काय मुव्हिंग, तुम्हाला असं वाटेल किती एकर जागा आहे, असं सगळं इकडून तिकडे मूव्ह करते, असं मी बोलते. सिंडर म्हणजे सिमेंटचे ब्लॉक्स इकडून तिकडे मूव्ह करते, तर किती मे बी 20x20. आणि मी आता म्हणजे असं मी बघायला, एक पाहणी करायला आले होते ना आज सकाळी कुंड्या बाहेर आणायच्या आधी, तर मला लक्षात आलं मी रे की हे कुंड्या वगैरे सगळं ठीक आहे, हे सगळं ओके, पण जर सगळ्यात जास्त जागा मी कुठली वापरत असेल प्रोड्यूस काढण्यासाठी, तर असे 6 इंचाचे 2 पॅच उरलेत इकडे आणि इकडे उरलेत, तर तिथे मी सगळ्यात जास्त म्हणजे प्रचंड कोथिंबीर, पालक आणि असं जे काय केल आणि जे काय कलर्ड चाड का काय मिळतं, त्यामुळे ते खूप असतं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ग्रीन थंब म्हणजे ओ माय गॉड, काहीच्या काही ग्रीन थंब आहे, म्हणजे अशी नुसती टाकते आणि भसभस, म्हणजे तुम्हाला वाटेल की इथे किती खत बीत घातलं असेल एवढं जंगल व्हायला. दुर्लक्ष, कम्प्लीट दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे ती अशी मला परवा म्हणाली, अगं ते आपण रिअरेंज करायचं होतं ना, हे म्हणजे आम्ही थोडंसं क्लीन करून असं व्यवस्थित त्याचं आर्च करणार होतो, असं प्लॅन होता. तर परवा आली बाहेर, अगं ते खूप वाढलं ऑलरेडी, म्हणजे पूर्ण विंटरवर तिने दुर्लक्ष केलेलं आहे, तरीही असं जंगल वाढलं. आणि मी आपली पाणी घालते, खत घालते, सगळं त्याला करते, एवढंच आहे माझं गुलाबाचं झाड. झाडांचं अतिशय प्रेम आहे माझ्यावर, हे मला मान्य आहे. मी रे तुला एक स्टोरी आठवते त्या पांढऱ्या गुलाबाची. दुर्लक्ष म्हणजे हाईट ऑफ, म्हणजे सावत्रपणा केला होता, आणि मला ऍक्च्युली माझ्या मनाला फारच लागलं होतं. म्हणजे जर का ते जगलं नसतं तर मला असं ते कायम त्याची टोचणी राहिली असती. तर इथे ही जी 20x20 ची जागा आहे माझ्याकडे, तर तिथे आधी कॉन्क्रीट नव्हतं, तिथे माती होती. आणि आम्ही जेव्हा मूव्ह झालो 10 वर्षापूर्वी,
तेव्हा मी असं उत्साहात जाऊन एक झाड आणलं गुलाबाचं. आणि मला भयंकर आवडतात पांढऱ्या रंगाची सर्व फुलं झाडं. तर ते पांढऱ्या गुलाबाचं होतं. तर पहिल्या वर्षीच त्याला अशी एक मे बी आय एम नॉट एक्झॅज्युरेटिंग अशी 400 वगैरे फुलं आली होती. आणि ते असं एकदम उंच झालं, 8-10 फूट उंच झालं 1-2 वर्षांमध्येच. मग इथे कॉन्क्रीट घालायचं ठरल्यानंतर मी त्या झाडाला सॉरी वेरी म्हणलं आणि मग ते काढलं. मग ते दुसरीकडे प्लॅन केलं एका मोठ्या कुंडीमध्ये. असं ते काय त्याला कसं आवडलं नाही म्हणून मग आणि मग ते असं म्हणजे जवळजवळ हे मेलच आता असं झालं. आणि मला खूपच वाईट वाटलं. मग त्याची एक अशी हिरवी काडी राहिली होती मरायला, जी अजून मेली नव्हती म्हणजे. तर ती मी कुठेतरी खुपचली. तर त्याचं आता मोठं झाड झालंय. त्यामुळे मग मी जेव्हा एक दिवस मी बाहेर आले, मला आधी वाटलं की हे ते दुसरंच झाड आहे. ते गुलाबाचे सेमच दिसतं ना साधारण. ते एकदम पांढरा गुलाब. तर माझा म्हणजे इट मेड माय डे. पांढऱ्या रंगाची सर्व फुलं हिला भयंकर आवडतात. पांढरा हा फेवरेट रंग आहे. त्यामुळे मी तू दिलेलं ते अझिलिया पण एक मी मारलं, पण पांढरं नाही मारलं. पांढरं जगलंय यावेळेला. केवढी फुलं आली आहेत त्याला. आता ह्याच्यात एवढे क्लेमॅटिसची इतकी गोड गोड रंग आहेत, पर्पल वगैरे, पण इकडे एक छोटस व्हाईट आलंय. त्याच्यावरती जीव आहे बाईंचा. एक मागे पण आहे बाई. त्यामुळे व्हाईट इज हर फेवरेट कलर. तुझी पण आता बाग जरा, तुझ्याकडे एक भरपूर जागा आहे, पण तुझ्याकडे हरणंही खूप आहेत. माझ्याकडे सगळे झाड, म्हणजे मी कुठलंही झाड लावलं जे लोक म्हणतात की हे तर डिअर रेजिस्टंट, म्हणजे रस्त्यावरती वगैरे दिसतात ती झाडं आणि व्यवस्थित असतात, त्यांना काही झालेलं नसतं. पण मी ती लावली माझ्या बागेत की हरणांना वाटतं हे आपल्यासाठीच खायला लावलेलं आहे, आपण इथे हेच खाल्लं लावलं वाटतं ही निचला. आता काहीतरी नवीन वाटतं, आज काहीतरी नवीन डिश आहे खायला करून ते सगळे खातात. त्यामुळे मला काही लावता येत नाही. पण आता मी लावली आहेत प्लमचं आणि दाखवेन मी प्लमचं आणि ऍप्रिकॉटचं लावलंय, ज्याला असं प्रोटेक्शन वगैरे करून आणि असं उंचच घेतलंय. त्यामुळे ते तिथपर्यंत पोहोचणार नाहीत हरण असं म्हटलं. आपण त्या प्लांट मॅन कडे जाऊया आता एकदा. इथे आम्हाला एक जण, मग इथे होम डिपो, लोज अशी काही दुकानं आहेत की जिथे खूप झाडं मिळतात, सगळी जाऊन घेतात. पण तिथे अशी विशिष्ट झाडं आणि खूप महाग आणि अशी सगळी असतात. तर इथे मला जवळच एका माणसाची माझी ओळख झाली. मला असं जाता जाता एक असं छोटंसं हाताने लिहिलेलं प्लॅन सेल असं दिसलं होतं. लगेच गाडी वळवली तिकडे. जे काय लूट केले आम्ही मागच्याला. आणि नॉट जस्ट यू मी रे, मी केवढ्या खूप मित्र मैत्रिणींनी, अगं तुझ्या त्या मॅनकडे आहेत का अजून झाडं असं पण आता मला विचारते की त्या मॅन चालक. हो, मी त्याला आता परत एकदा कॉन्टॅक्ट करून विचारते आणि मग आपण परत धाड घालूयात तिकडे. त्यामुळे असं आता सगळं काम काढलेलं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू हळूहळू कसं 20x20 मध्ये आम्ही होलसेल मार्केट काढतो. तर बघत राहा, आम्ही असे छोटे छोटे अपडेट्स देत राहू गार्डनचे. आणि तुझ्या गार्डन मध्ये पण एकदा येऊन सगळे अपडेट्स देत राहू तिकडचे पण. अगं, आणि माझं जे गार्डन आहे तिथे मी 10 वर्षापूर्वी जास्त काम केलंय. आणि ते जी काय रचना आहे ती सगळी 10 वर्षापूर्वीचे माझे कष्ट आहेत. आता मी तसं कमी जाते. आणि 10 वर्षापूर्वी का गेले असेल किंवा का असं झालं असेल असं तुम्ही विचाराल. तर असं आहे की जेव्हा मुलं लहान होती तेव्हा त्यांच्यापासून एस्केप म्हणजे कसं, मी बिझी आहे आता, आम्ही तू सांभाळ काय मुलांना, आता ते नॅप टाइम झालेला आहे, ते उठतील, कडकड करतील, मी लगेच पळायचे गार्डन मध्ये. आणि काहीतरी हिच्यासारखं सिंडर ब्लॉक नव्हते, पण काहीतरी विटा इकडे तिकडे मूव्ह करा किंवा असं काहीतरी कुठेतरी उगाच पाथ करा, विटांची पाथवे करा, किंवा असं मी बॉर्डर केला झेंडू आणि सगळ्या वेगवेगळ्या फुलांच्या. असं सगळं काम मी तेव्हा केलेलं आहे. आणि जे काय आता फुलं वगैरे आहेत ती सगळी तेव्हाची मेहनत आहे. कारण माझी 2 मुलं 2 वर्ष अपार्ट आहेत. तर ते लहान होते तेव्हा खूप असं टॉडलर फेज दोघांचं चालू होतं. तर असं खूप होतं, ते उठले की कंटिन्युअस त्यांच्या मागे. आणि आय लव्ह माय किड्स, खूप प्रेम आहे. पण असं एका पॉइंट नंतर असं एक ब्रेक, सॅनिटी ब्रेक हवा असतो. तर तेव्हा गार्डनिंग केम टू माय रेस्क्यू. आणि मला आवडतं गार्डनिंग, पण तेव्हा जास्त आवडायचं. नाही, पण दिस इज द ट्रूथ, गार्डनिंग खरंच थेरपी आहे. मला वाटतं मातीत हात घातला ना कीच मग काहीतरी असं माती सगळं बरोबर करते असं मला वाटतं. राघव मला खूपदा म्हणायचा लहान असताना की असं मी चिडकीच आहे ना, म्हणजे तशी सारखं मला काही सांडलं पडलं चिकट ओलं की माझं चिडलेलीच असते मी. तर तो म्हणायचा, आई कॅन यू जस्ट गो गार्डन समटाईम, असं तो मला म्हणायचं.
म्हणजे तेव्हा तू त्यातल्या त्यात आनंदी असशील किंवा असं. आता गार्डनिंगचं थोडं थोडं पिकल बॉल मध्ये झालंय चेंजेस, हो. ते पण मला आवडतं आणि इट इज फन. पण गार्डनिंग तुम्हाला जसं काहीतरी त्या बॅक्टेरिया किंवा काहीतरी त्या मातीमध्ये असतं, जे हात घातलं की एक युफोरिक फिलिंग किंवा एक हॅप्पी फिलिंग येते. त्यामुळे गार्डनिंग आणि कितीही छोटी जागा असली तरी करता येतं. आणि आम्ही मला हे म्हणतो की आता हे 4 टोमॅटोचा किती खर्च झाला आपल्याला, काय एक तर झाड आणा, मग त्याला माती आणा, मग ते कष्ट आणि त्याला पाणी घाला वगैरे सगळं. तर मी म्हणलं की अरे नाही, तरी पण ते थेरपी मला जर घातलं असं तू थेरपीमध्ये तर सायकोलॉजिस्ट पेक्षा कमीच खर्चात झालेले तुझे 4 टोमॅटो. त्यामुळे डेफिनेटली ही रिटर्न गिफ्ट आहे. आता वीडिंग करायला धीर जमा गोळा करावा की नाही या विचारामध्ये मी आहे. आणि अजून एक तुला माहिती की नाही माहिती, बऱ्याच लोकांना माहित नाही ऍक्च्युली, मलाही माहित नव्हतं की मी अशी थोडीशी ओसीडी इश आहे. म्हणजे कसं की मला असं ठराविक गोष्टींचा असं त्रास व्हायला लागतो की हे असं जागेवरती पाहिजे, हे असं इथे पाहिजे, असं ते व्यवस्थित असं लाईनीत लागले पाहिजेत, किंवा असं रंगांचं पण तू म्हणाली तसं माझ्या क्लॉजेटमध्ये पण असं रंगाप्रमाणे असले की मला असं छान वाटतं, असं सगळं ऑर्गनाईज असलं की. पण गार्डनिंग हॅज टॉट मी की असं इट हॅज टॉट मी टू एक्सेप्ट डिसऑर्गनायझेशन. कारण मी असे नीट केला होतं की इकडे असं ना या आर्च वरती हे झाड वाढणार आहे, मग या आर्च वरती ना असं हे झाड वाढणार आहे, मध्ये असं छान फुलांची झाडं वाढणार, असं लावताना सगळं असं व्यवस्थित प्लॅन्ड असतं. आणि नंतर 2 आठवडे बघितलं असतं तर कुठेही काहीही वाढलेलं असतं. आणि सो इट इज हॅज टॉट मी की असं काही नसतं ऑर्गनायझेशन वगैरे, एव्हरीथिंग इज ब्युटिफुल. शिवाय अजून सेम एक्झाम्पल मधनं अजून दुसरा धडा मिळतो, म्हणजे तू जेवढं लक्ष देऊन ज्या झाडांना जी खतं प्रत्येक पान त्याचं असं करशील, ती झाडं इतकी नाजूक पादरी अगदी म्हणजे आता आपल्यावर उपकार करतात वाढून थोडक्यात. म्हणजे जे असे आपल्या मस्तीत येतात, आपल्या मस्तीतच वाढतात, ती अशी वाढतच सुटतात. म्हणजे आता त्याचंच एक उदाहरण, मी ते इकडे एक कर्दळ आय थिंक त्याला मराठीत म्हणतात, तर ते इथे जंगलासारखं वाढतं. कुठेही बघितलं असतं असं, कुठेही रस्त्यावरती वाढतं ते असं विचित्र, खूप जंगलासारखं. आणि माझी एक नेबर आहे, तिला ते खूप आवडतं फूल, तर तिला असं होतं की मला माझ्या पॉटमध्ये हवं आहे, ते खूप छान आहे, मला हवं आहे. तर मी म्हणलं हा माझ्याकडे असं जंगल झालं, घेऊन जा एखादं वगैरे. तर मी तुला असं 2-4 दिले लास्ट इयर, तर तिने अगदी पॉटमध्ये वगैरे ठेवले. आणि नंतर ह्यावर्षी परत आले, अगं माझं मेलं ना ते, तुझं नाही माझ्याकडे जगलं. म्हटलं काय, असं कसं? तर मी तिला म्हटलं तू त्याला खूप प्रेम आणि पाणी घातलं असशील, माझं माझं असं रस्त्यावरती वाढतं तसं असं कुठेतरी टाकलंय जंगलामध्ये, आणि ते व्यवस्थित परत आलंय आणि इट इज डुईंग वेल. त्यामुळे टोमॅटोचं पण असं होतं, कंपोस्ट मधनं जो टोमॅटो येतो त्याला इतके प्रोड्यूस येतं आणि दुकानात आणलेल्याला 2 टोमॅटो येतात. तिथेच आलेले असतात थोडेसे, तेवढेच येतात, एवढे वाढतात. नाही. तुमचे असे काही लेसन्स लर्न असतील किंवा तुम्हाला काही गार्डनिंग टिप्स असतील तर आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही आमच्या या 20x20च्या गार्डनचे अपडेट्स, माझ्या गार्डनचे अपडेट्स देत राहू, त्यामुळे बघत राहा.